मार्फत पोचलोय बघा. बर्फ बघा किती आहे. मस्त मस्त प्रांजूचा फोन मी एका थंडी वाजते म्हणून मोमोज खायला घेतो आता. तर भरपूर गार येतं वातावरण. फोटोशूट करायला चाललास? हो, 1-2 झाल्यात आता विदाऊट जॅकेट कर. ओके, ते सगळे फोटोशूट करतात. आता माझी बारी झाली, आता हिची बारी आली आहे फोटोशूटची. बघा कशी हसते. आता का पळालीस? ये इकडं, बोल काहीतरी. बोल काहीतरी, एक काहीतरी बोल. स्नोमैन नहीं, अरे कुछ बोलो ब्लॉग में अभी. तो गाइस हम लोग बना रहे स्नोमैन. आता बनायला स्टार्ट करू. पण आम्हाला नीट ओके, ज्याचा मोठा असेल ना त्याला मोमोज पार्टी अरे पण आम्हाला नीट नाही दिसतंय गाइस. आहे तिथे, तिकडे तो बघ. चालेल, चला आता हा, बनवायचं. जो मोठा बनवेल त्याला मोमोज पार्टी. तिथे कार्टून नाही ना? नाही नाही, मग आमचा फोटोशूट होतपर्यंत बनवायचा. डान्स चालू आहे. मामा नाचत होते, आता बंद केला व्हिडिओ. बघा चालू आले परत. कुठे भेटलाय खजाना तुला? अरे वा, खजाना भेटला याला. अच्छा पप्पाला बोल. तू खा ले, मैं सबने खा में नहीं खाला. हाँ, तो आप हमारे साथ आए आज. आप हमारा खाना मतलब हम लोग के मराठी लोग का खाना खा रहे हैं. आपको कैसा लग रहा है? बढ़िया कैसा हमारा मछली खा के कैसा लगा? बढ़िया, बहुत बढ़िया, मजा आ गया. बढ़िया है ना. आज क्या क्या है खाने में पता है आपको? क्या क्या है पता है खाने में आपको? चावल सूखी मच्छी, हाँ गुर्जी, हाँ चावल की रोटी, हाँ. मक्की की रोटी. अरे वाह, सही है, व्हेरी गुड. इथून निघालोय आम्ही. आजचा खजियारचा टूर झालाय आमचा. आता पुढच्या लोकेशनवर चालू. दुसऱ्या स्पॉटवर आला आम्ही. शंकराचे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. खूप मोठी मूर्ती पण येते, तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. चला पकड पकड हात. बघा शंकराची मूर्ती किती मोठी आहे, भरपूर मोठी आहे. किती मोठी मूर्ती आहे, जाम मोठी मूर्ती. इथे कुठेतरी लिहिले आहेत, मामा बोलत 81 फूटची मूर्ती आहे. खूप मोठी आहे. ज्यांनी नॉनव्हेज खाल्लंय त्यांनी येऊ नका आतमध्ये. आम्ही चाललो व्हेज वाले. तुम्ही नॉनव्हेज खाल्लाय ना? आई जगदंबा, अंबे मात की जय. गणपतीची मूर्ती आहे साईडला, आणि या साईडला मारुतीची मूर्ती. दुकानची स्पेलिंग सांग. दी कार. सॉक्स दे मला हातात घालावा. 6 ची स्पेलिंग सांग. S66 6 ची स्पेलिंग सांग. SX बरोबर. SIX 100 ची सांग. 100 सांग. HUNRED. तुझे दात कुठे गेले? तुझे दात कुठे आहेत? HUN. आचूनी खाल्ले. युवीनी दात आचूनी खाल्ले. HUN. अच्छू HUN. अच्छू RED. अच्छू
अरे 100 अच्छू अच्छू है अच्छू मामा कुठं आलो? चंबेला घाट संपेला इथं बघा काय चाललंय. मेकअप काय कसली नदी बघायची त्याच्यासाठी मेकअप नदी बघायला. उलटी कोणी केली? तू नाही केलीस. उलटी तू केलीस आणि माझं नाव घेतो. उलटी केलीस ना? हो चाललो आता इथं बघण्यासारखं काय नाही. आणि इथं हे पण रेट पण खूप जास्त आहे ना. रेट भरपूर जास्त आहे. विचारा तिला पण ती पण सांग किती रेट आहे तिथे. मोटर बोटचा 500 400 आहे. नाही मोटर बोटचा 400 आणि स्पीड मोटर बोटचा 500. जसा सीन आहे तसा भरपूर लाकडं आले. सगळी लाकडं वाहून येतात त्या इथंच येतात. भरपूर लाकडं आहेत बघा. आता मार्केटमध्ये आलोय. भरपूर थंडी. आतमध्ये पण मार्केट आहे. या साईडला पण मार्केट आहे. एक दोन दुकान सध्या दुकान बंद व्हायचा टायमिंग झालाय. पेस्ट्री गुलाबजामुन. हेलो गाइस न्यू ब्लॉग हमारा ये यस सही है. ये क्या बोलते हैं इसको? आलू टिक्की. आलू टिक्की. खाने को और कुत्ता बहुत कैसा है यो? टाइगर टाइगर नेम है इसका. टाइगर जिंदा है. ये इतना बड़ा टाइगर लायन लग रहा है ये. अरे वो बहुत बढ़िया है. ये यहाँ पे बहुत बढ़िया है ये तो. टाइगर जिंदा है. यो डॉगी बघा किती क्यूट आहे. किती क्यूट आहे. चला रे चला पुढे चला. यानं एवढे पप्पा. गाइस बहुत ठंडी है. चलो आगे बढ़ो. ए चला लवकर पुढं. गाडी करत करत घेऊन तर बोलते. नाही लय थंडी आहे बाबा. बर्फ आहे. आलं कटरा मार्केट सॉरी तलावसी मार्केट मध्ये. मोमोज लहान भैया कैसे दिया बर्फ. बर्फ कैसे कौन सा बिलो सुवाला बर्फ लो सुवाला ये नमक है क्या बर्फ है. बर्फ बर्फ नमक के जैसा बर्फ है. सुवाला कितना भी ले लो. खायला येऊ काय बनवलं आहे. लेबर बहुत आहे नको. चला सरळ सरळ पुढे चला. रेड लेवल आहे. रेड लेवल आहे. ब्लॅक डॅन्स आहे पाहिजे कंची बोल. फ्रीज नाही मॅग्नेट भारी आहे. आहे. फ्रीज मॅग्नेट आहे. आम्हाला शिव मार्केट मध्ये बघा इथे बघा गाईज. मकडी. अंकल स्टार्टिंग से बताओ सब हमें. ये क्रैनबेरी है. यस ठीक है बेटा. यस ये क्रैनबेरी है और ये हनी कोटेड आंवला है. यस. ठीक है. और ये प्रून्स हैं. इसका प्रून्स होते ये हैं इसका फायदा भी बताओ हमें जरा थोड़ा सा. बेटा ये जो प्रून्स होते हैं ये जैसे हम खाते हैं ना इसको इसको आते जाते नहीं खाते कि हम बैठे हैं तो कभी खा लिया कभी नहीं खा लिया. इसको आते जाते नहीं खाते. इसको रात को खाना खाने के बाद 3-4 खाओ. डाइजेस्ट के लिए अच्छा होता है. डाइजेस्ट हाँ उसके लिए भी अच्छा होगा. ये कॉन्स्टिपेशन दूर करता है. हीमोग्लोबिन बढ़ाता है. Yes. इसी का डुप्लीकेट वर्जन लोग आम का बना लेते हैं. आम पापड़ इसमें जैसे शुगर रीजनल होता है. ये डुप्लीकेट नहीं है. ये रीजनल है. इसको बोलते हैं प्लम्स. प्लम्स को बनाते हैं. ये ब्लूबेरी है वो हम चॉकलेट बनाते हैं. यस और उसके बाद वो जुजुब्स हैं गोवा के. और ऐसे कैंडीज टाइप. हाँ जुजुब्स हैं गोवा. देते भैया हमारे किधर है. दो ब्लूबेरीज और ये वाले. ते लोक तिकडे शॉपिंग करतायत आणि आम्ही तर थोडासा भूक लागली म्हणून खायला आलोय. काय काय मागवलं आपण. काय काय मागवलंय. चिली पोटॅटो कुल्हड पिझ्झा आणि चिली चीज टोस्ट. ओके होते ते इथे रेडी होते बघा बघू शकतो. भूक लागले भरपूर कारण आपण आम्ही किती खात राहिलो ना तरी तो ड्रायव्हर वाला आमचं सगळं उतरवतोय. नुसता धराधर गाडी हलवतोय. धराधर जास्त फिरण्यापेक्षा आपली काय झालंय गाडीमध्ये
गाडीमध्ये झालाय 2 तास दिवसांची फिरलोय बघ. अरे 6 तास दिवस गाडी बघा फक्त 2 म्हणून आम्हाला सारखी भूक लागते आणि 6 तास काही आमचं एक ऑर्डर आलाय काय बोलतो त्याला कुलट पिझ्झा आजलची हे बघा तिला राहत नाही खावायला नुसती धावते हनी चिली पोटॅटो पण आले. हा ते पण आलं आणि चिल्ली पोटॅटो खूप टेस्टी दिसतात बघू आता अजून एक चाट पिझ्झा बी आला अरे वा इधर रखो. 2/4 केले 2/4 है क्या ये 2 स्लाइस हाँ 2 स्लाइस ओके दादा अच्छा मला थैंक यू चलो अभी हम लोग स्वाद लेते हैं खाते बैठते हैं बाय बाय रूम वर आलोय शॉपिंग वगैरे करून फ्रेश होतो जेवतो आणि झोपतो उद्या सकाळी लवकर निघायचे 7ला आमची 1:30ची ट्रेन आहे आम्हाला मग त्या स्टेशनवर आम्हाला पोहोचायला 4 तास लागतील इथून म्हणून आम्ही आता जातो जेवतो आणि आराम करतो डायरेक्ट आम्ही जेवायला बघू काय मटर पनीर वाटते ना मटर आहे भात आहे आम्ही एंडला आलोय गाईस वरून संपलाय जेवण. पापड लोणचं मीठ सगळं आहे जेवण जेवतो राईस नको आम्ही निघालोय पण प्रांशू अजून काही उठत नाही झोपूनच राहिले तर आम्ही निघालो आता रेडी होऊन दलावजी मधून आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत आमचं स्टेज कुठे पठाणकोटला जाणार आहे बॅग एकटीच चालली कुठं चालली ग बॅग तिथे तिथून इथे आली आहे बॅग एकटीच चालली बॅग निघालो आम्ही आमची ट्रेन आहे आणि पोचलो आम्ही पठाणकोट आता आम्ही आमची ट्रेन 1:30ची आहे आम्ही 1:30ची आहे आम्ही नाश्ता करून घेतलो तर साईडलाच प्युअर व्हेज शनिवार आज नाश्ता करून घेतो आणि मग शी पोरीने ब्रशच नाही केला ग ब्रश आर्मी वाल्यांना सल्यूट करतो त्यांना नाही आवाज गेला त्यांना पळून आला हा सॅल्यूट दिला पळून आला आता ट्रेन अजून आली तर माणसं बघा कुठे बसली लिटरली खाली बसली कारण की ट्रेन आली हाय गाईस युवी आमचा पंजा लढतोय संजीवनी सोबत बघूया कोण जिंकतोय ये युवी कमॉन कसं करतो आता मला हरवशील हे ना मला हरवशील का आचू कुली आचू द कुली बाबा काय झालं या सपोर्ट केला आम्ही ट्रेन मध्ये पोहोचलोय सगळे बसून झाले सीट वगैरे ऍडजस्टमेंट करायला भरपूर टाइम लागला एक अर्धा तास लागला दिखाओ किसका फोटो पेंडिंग दिखाओ किसका फोटो बना आपने ये दीदी का ना नहीं ये चुड़ैल का ये देखिए तू है और मेरे को पसंद भी नहीं आई और मेरे को बहुत अच्छी लगी है ड्राइंग अच्छा है पेंसिल गिरी है देखो तो नहीं आता अभी इसका मुंह फ्लावर बना दूंगी ओके बना दो फ्लावर होता है बलून फ्लावर होता है हे बघ मध्येच पचकतोय अरे याला आवडली युवीला आवडली ना युवी आवडली ही आवडली बंदूक आवडली सेल्फ डिफेन्स शिकवते तिला हा इथे पकडायचा ट्राय करायचं सोडायचं नाही पकडला हा एल्बो आहे ना पोटात मारायचा हा एल्बो पोटात हा ठीक जोरात एकदम जोरात मारायचा रिपला नाही सुटला सुटेल जोरात मारलं नाही हे लागलं टाइमपास चालला विनरला मार बोलतो आता मारीन मग तुला मी
मग तू का हात लावते? आणि तिचा वामिका ना वाम्या. काल रात्री आम्हाला भरपूर झोप आलेली म्हणून आम्ही काही ब्लॉग एंड केला नाही, कंटिन्यूच ठेवतोय. आज सकाळ झाली आहे, लास्टचा दिवस आहे. बहुतेक आज आमची ट्रेन 5 वाजता पोहोचेल, 5:15ला. तिथून बँड्रावर पोहोचेल. बँड्रावरून पनवेलला मी निघेल आणि पुरणला जायला संजय निघेल. अजून आजी वगैरे झोपलेली आहे. नाश्ता करताय, मी फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला. आता आम्ही नाश्ता वगैरे करून बसलोय. फायनली थोड्या वेळात पालघरला पोहोचू. पालघरला 2-3 जण आपल्या ट्रिपमध्ये ते उतरणार आहेत. एकच जण का? बरं, एकच जण आहे. सुप्रिया मावशी आय थिंक सो ती उतरणार आहे. आणि सुप्रिया मावशी चालली आहे. हॅलो, दिसत नाही कुठे आहे नक्की. बोरिवली बोरिवलीला उतरली आहे ती. हे बघा दिसेल थोडं. बाय बाय करा सगळ्यांना मावशी. दिसू तर दे गाईज. या साईडला बघायला सांग ना मामा, या साईडला बघायला सांग. बाय बाय. उतरतो आम्ही बांद्रा स्टेशनला. बांद्रा टर्मिनसला सगळं सामान उतरवतो. तुझी ना जाओ छोड के. मावशीला तर चाललो घेऊन तुमचे पुरीला. इकडे बघा. चला बाय बाय. चला बाय. चाललो आहे ना सोडून मी वरती. इथून वडाल्याची ट्रेन लागेल आता. वडाला ट्रेनवरून मग नंतर तिकडून पनवेल स्टेशन ट्रेन लागेल. वडाला रोडवर आलेलो आहे. आणि पोहोचलो पनवेल स्टेशनला. गर्दी बघा किती आहे. पप्पा पण घ्यायला आले. याची गाडी आणले का नाही म्हणून मी वाट बघत राहिले. तुझी गाडी नाही आणली आता. अरे पाहिजे का मग गाडी आणले. मग बॅग उचल माझी. उचलल का तुला. फायनली पोहोचलो आम्ही सगळे. चला आता मस्त की फ्रेश होतो. खूप दमलोय. तुम्ही पण एन्जॉय केला असेल ब्लॉग बघून. खूप मेमरीज सोबत घेऊन आलो. खूप एन्जॉय केला आम्ही. पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप मेहनत घेतली ब्लॉगमध्ये. खूप थंडी पण होती. खूप मज्जा केली आम्ही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये विथ सुरेश पवार. बाय बाय.